बघा, आज टिफिनला काय करायचा प्रश्न पडला होता. मग मी घेतला गव्हाचा पीठ, त्यात घातले आपले सगळे मसाले आणि जिरा, ओवा, लसूण सगळं घालून घेतला आणि कोथिंबीर पण टाकून घेतली. बघा, मी एक बाउलभर कोथिंबीर चिरून घेतलेलं आहे, ते पण घालून घ्यायचं आणि व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊन एकजीव करून घ्यायचं त्याला. मग त्याला हलक्या हाताने मळून घ्यायचा. मळून घेतलेलं आहे. आता त्याला तेल लावून ठेवूया आपण. एक 10 मिनिट सॉफ्ट व्हायला सोडायचा. मग घ्यायचा मसाला पराठा लाटायला. बघा, इथं मी आता गोळे करून घेत आहे. वेळ होत आहे स्कूलचा, त्यामुळं मी फास्ट करत आहे. मी इथं घेतलेले 4 गोळे करून. आता चला सुरुवात करूया लाटायला. सर्वात आधी आम्ही गायला नैवेद्य करतो. बघा, आता छोटीशी पराठा लाटून घ्यायचा आपल्याला. याला व्यवस्थितपणे भाजून घ्यायचा. आता ते भाजेपर्यंत आम्ही दुसरा पराठा पण लाटून घ्यायचा. हा बघा, भाजलेला आहे पराठा. बघा किती छान दिसतोय आपल्याला आणि अतिशय चविष्ट लागतो हा. तुम्ही एकदा नक्की करून बघा, तुम्हाला आवडेल. आता झालेले आहे टिफिनसाठी माझ्या. मग आता टिफिन भरते मी. हे बघा, माझे मुलं सॉससोबत खूप आवडीनं खातात. मग त्यामुळं त्यांना ब्रेकफास्टला देत आहे मी.